मी सौभाग्यवती प्रेरणा अजित पितळे, वय 53, विरारला राहते. चतुरागिनीच्या गोल्डन ब्युटी श्रेणीमध्ये माझा स्पर्धक क्रमांक 12 आहे. माझ्या पतींचा सोन्याचे दागिने घडवण्याचा व्यवसाय आहे. मला 2 मुली आहेत. मी होम बेकर आहे आणि मी जेव्हा केक बनवून समोरच्याला देते तेव्हा त्याला जो आनंद होतो तो आनंद बघून मला केकमध्ये नवीन नवीन प्रकार करायला खूप प्रोत्साहन मिळतं आणि ते मी त्या गोष्टीचा आनंद घेते. धन्यवाद. लहानपणी माझ्या घरी माझी आई, काकी यांना केक, बिस्किट बनवायची खूप सवय होती. त्या असेच सतत काही ना काही बनवत राहायचे आमच्यासाठी. ते बघून बघून ना मला त्यावेळेला आवड निर्माण झाली त्या गोष्टीची. नंतर केक कसा बनवायचा, त्यावर आयसिंग कसे करायचे हे मला माझ्या वहिनीने खूप शिकवले. नंतर हळूहळू लग्नात रुखवतात ठेवायला मी केक द्यायला लागली. लोकांना ते खूप पसंत पडू लागले. त्यावरून ते मला विचारायला लागले, तू बनवून देणार का? मग मी तेव्हा ऑर्डर घ्यायला लागली. असा हा माझा छोटासा होम बेकरचा प्रवास सुरू झाला. आणि आज मी जे काही आहे ना ते माझ्या वहिनीमुळे आहे. आज तिचा ह्याच्यात वाघाचा मोठा वाटा आहे. वाढदिवसाला तर हल्ली केक असतातच, पण नवीन निघाले काय तर साखरपुड्यासाठी केक मागतात, ओटी भरण्यासाठी केक, बारशा आहे त्यासाठी केक हवे, कोणाची प्रगती झाली आहे त्यांना अभिनंदन करायचं आहे त्यासाठी पण केक करायला लागली मी. जशी ऑर्डर समोरच्याकडनं यायला लागली तशी मी बनवायला लागली. पूर्वी तर नुसता चॉकलेट केक असायचा, फळांचा केक असायचा, जास्त काही नसायचं. पण नंतर मग फ्युजन केक आले. थोडक्यात काय तर रसमलाई केक, गुलाबजामुन केक, फालुदा केक. सुंदर तयार झालेलं आहे. ब्लूबेरी केक आहे. नंतर मग इंटरनेटवरून मी प्रेरणा घेऊन स्वतःचे असे प्रयोग करून वेगवेगळे मी माझ्या कामात विभिन्नता आणू लागली. आणि आता मला त्याच्यात एवढा रस वाटू लागलाय की आणखीन नवीन काय करायला मिळेल, किंवा एखाद्या कुठल्या कोणाची असेल मागणी की मला असा पाहिजे तसं करून पाहिजे, तरी पण मी 4-4, 5-5 फ्लेवर एकात टाकून त्यांना जसं हवंय तसं मी बनवून देते. केकची चवच नाही तर डिझाईन देखील समोरच्यांच्या मनाप्रमाणे मी करून देण्याचा प्रयत्न करू लागली. केक बघून त्यांचा चेहऱ्यावर जो आनंद दिसायचा ना त्यावरून कळायचं आणखीन चवीत काय नाविन्यता करता येईल ह्याकडे मी जास्त लक्ष देऊ लागली. त्यात यशस्वी देखील झाली. आता वेगवेगळ्या प्रकारचे केक मी करू लागली. फक्त डिझाईन समोरचा सांगायचा आणि बाकी तुम्हाला जे वाटेल ते करा अशी मागणी येऊ लागली. आज आपल्याला केकमध्ये काय नवीन खायला मिळेल अशी समोरच्याची उत्सुकता बघणे ह्या पलीकडे एका होम बेकरला काय पाहिजे, नाही का? चतुरागिनीने मला माझी कला दाखवण्यासाठी हा मोठा मंच दिला, त्याबद्दल मी त्यांचे खूप आभारी आहे.